हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सगळ्यांची प्रेग्नन्सी सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। चॅनलवर आपण प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही सिरीज पाहत आहोत, ज्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीचा 24वा आठवडा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहितीच आहे, वीक बाय वीक सिरीजमध्ये आपण बाळाची होणारी वाढ, आईमध्ये होणारे बदल, आईमध्ये दिसणारे प्रेग्नन्सी सिम्पटम्स, आईला येणारे संभाव्य प्रॉब्लेम्स काय असू शकतात आणि आईसाठी प्रेग्नन्सी केअर टिप्स या सर्व गोष्टी डिस्कस करत असतो। नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे देखील आपण व्हिडिओजमध्ये पाहत असतो। त्यामुळे ही प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही सिरीज नक्की फॉलो करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रेग्नन्सीचा 24वा आठवडा म्हणजे तुम्हाला आता प्रेग्नन्सीचा 6वा महिना कंप्लीट झाला आहे। 6व्या महिना कंप्लीट होण्यासोबतच तुम्हाला प्रेग्नन्सीचा सेकंड ट्रायमिस्टर हे देखील कंप्लीट झाला आहे। आता यानंतर प्रेग्नन्सीचा 7वा महिना सुरू होतो आणि लास्ट ट्रायमिस्टर सुरू होतं, जे की बाळाच्या वाढीसाठी आणि आईसाठी खूप महत्त्वाचं असतं। या 3 महिन्यामध्ये बाळाचं जे वजन आहे ते खूप जास्त वेगाने वाढतं। 24व्या आठवड्यामध्ये म्हणजे 6वा महिना कंप्लीट होता होता बाळाचं जे वजन आहे ते 590 ते 600 ग्रॅमपर्यंत वाढलेलं असतं। 11.5 इंच बाळाची लांबी झालेली असते आणि एक मोठ्या वांग्याच्या आकाराचं तुमचं बाळ आता दिसत असतं। आता जसं 6वा महिना कंप्लीट होतो तसंच बाळाचा जो चेहरा आहे तो आकार घ्यायला सुरुवात होते। त्याचे नाक, कान, डोळे, भुवयाचे केस, डोक्यावरचे केस हे सर्व तयार होण्यासाठी सुरुवात होते। 6व्या महिन्यानंतर बाळाचे जे फॅट आहे, बोन्स आहेत किंवा स्किनची जी लेयर आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढते। पर्टिक्युलर एक बाळाचा आकार आता बाळाला यायला सुरुवात होते। त्यासोबत बाळाचे जे इंद्रिय असतात ते सुद्धा वर्क करायला सुरुवात होतात। बाळाला आजूबाजूचा आवाज ऐकू येतो, त्याला त्याच्या आईवडिलांचा आवाज ओळखायला येतो। आजूबाजूला ज्या डेव्हलपमेंट चालू आहेत किंवा जे आवाज येतात ते पूर्णपणे बाळ हे ओळखू शकतं। आता या 24व्या आठवड्यामध्ये आईमध्ये प्रेग्नन्सीचे कोणते सिम्पटम्स दिसतात, तर आईला पोट साफ न होणं याची तक्रार असू शकते। कारण बाळ जसं वाढत जाणार आहे तसं आईच्या लोअर ॲब्डोमेनवरती प्रेशर पडणार आहे, त्यामुळे आईला पोटामध्ये वेदना होणं, पायाला गोळे येणं किंवा पायाला सूज येणं यासारख्या कंप्लेंट्स आईला आता उद्भवणार आहेत। आठवड्यापर्यंत उलटी मळमळचा जो त्रास असतो तो बऱ्यापैकी लेडीजला हा कमी झालेला असतो। थोड्याफार 4 ते 5% लेडीज असतात ज्यांना 9 महिने पूर्ण उलटी मळमळचा त्रास होतो, पण बाकी लेडीजला जो हा त्रास आहे तो पूर्णपणे आता बंद झालेला असतो। तर आईची जी नाभी आहे ती इव्हर्टेड होते, म्हणजे वरती येते, किंवा काही ज्या स्त्रिया आहेत त्यांची ती दबली जाते। आणि हा जो नाभीचा आकार आहे तो पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तसाच राहतो। जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत ती जी नाभी आहे ती पूर्वस्थितीमध्ये येत नाही। प्रेग्नन्सीच्या नंतरच ती पूर्ववत होते। आता या महिन्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्सिटी जाणवते ती म्हणजे लोअर एक्स्ट्रीमिटीजला, म्हणजे पायाला सूज येणं। तर यामध्ये 2 प्रकार असतात। जर तुमचा PP नॉर्मल आहे आणि तुम्हाला सूज येते तर ही जी सूज असते ती नॉर्मल असते, कारण प्रेग्नन्सीमध्ये लोअर एक्स्ट्रीमिटीजला सूज येणं हे खूप कॉमन आहे। कारण प्रेग्नन्सीमुळे फ्लूइड जे आहे ते लोअर एक्स्ट्रीमिटीजमध्ये जमा होतं आणि तुम्हाला सूज जाणवते। पण याचं दुसरं एक कारण आहे ते PIH असू शकतं, म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन। याच्यामध्ये देखील स्वेलिंग असते, पण त्याचा एक दुसरा पार्ट असतो की त्यामध्ये तुमचं BP वाढलेला आणि एक टेस्ट असते, युरिन टेस्ट असते, ज्यामध्ये तुमचं अल्ब्युमिन जर ट्रेस असेल, प्रोटीन ट्रेस असेल तर तुमचं PIHचे सिम्पटम्स असतात हे तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात। नॉर्मली अल्ब्युमिन ट्रेस नाही आहे आणि तुमचा BP जर नॉर्मल आहे आणि नॉर्मल स्वेलिंग तुम्हाला जाणवते तर तुम्ही BP मॉनिटरिंगकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आणि स्वेलिंग कितपत वाढते, त्यासोबत दुसरे कोणत्या कंप्लेंट्स तुम्हाला जाणवत आहे हे तुमच्या NC व्हिजिटमध्ये डॉक्टरांशी बोलून घेणं हे खूप गरजेचं असतं। अदरवाईज फक्त सूजच आहे, BP वगैरे नॉर्मल आहे, तर हे खूप कॉमन सिम्पटम्स आहे प्रेग्नन्सीचं, जे की तुम्हाला 6व्या महिन्यानंतर हे खूप जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागतं। प्रेग्नन्सीमुळे फ्लूइड जे आहे ते लोअर बॉडीमध्ये जमा होतं, त्यामुळे जास्त उभं राहणं किंवा नर्ववर प्रेशर येईल असं काम तुम्ही करायचं नाही, किंवा हाताने जास्त काम करणं, टायपिंग करणं किंवा रिस्ट जॉईंटवरती प्रेशर येईल असं जास्त काम करणं कामं करायचे तुम्ही टाळणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये वॉकिंग किंवा नॉर्मल योगासनं तुम्ही करू शकता, जेणेकरून हे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागणार नाहीत। आणखी एक कॉमन सिम्पटम्स असतं ते म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या हातापायाचे जे तळवे आहेत त्याला जास्त खाज आल्यासारखे किंवा ते रेडसर झाल्यासारखे किंवा जास्त मऊसर पडल्यासारखे ते वाटतात, अशी इचिंग त्याला जाणवत असते। ते देखील या सूजमुळे किंवा ते देखील हे लोअर बॉडीमध्ये जे फ्लूइड जमा होतं त्यामुळेच तुम्हाला जाणवत असतं। त्यामुळे जास्त पायांवरती किंवा हातांवरती प्रेशर येईल अशी कोणतीही कामे तुम्ही या प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड करणं गरजेचे आहे। या सर्व लक्षणांसोबत तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये तुमची नखे जास्त लवकर वाढत आहेत असा अनुभव येऊ शकतो, किंवा तुमचे जे केस आहेत ते लवकर वाढत आहेत हे देखील तुम्हाला जाणवू शकतं। पण काही स्त्रियांमध्ये केस गळतीचा देखील त्रास त्यांना जाणवतो, त्यामुळे तुम्ही तुमचे ANC व्हिजिटमध्ये जे तुम्हाला मेडिसिन दिले जातात, जे आयर्न कॅल्शियमच्या टॅबलेट तुम्हाला
दिल्या जातात, प्रोटीन पावडर्स तुम्हाला दिली जाते, ती तुम्ही वेळेवर घेणं हे खूप गरजेचं असतं। आणखी महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला ब्लड शुगर लेवल वाढण्याचा त्रास या 6व्या महिन्यानंतर जाणवू शकतो। यालाच आपण ग्लुकोज स्क्रीनिंग असं म्हणतो, ज्यामध्ये तुमची ब्लड शुगर लेवल ही वाढून येते। ती तात्पुरतीच असते, फक्त प्रेग्नन्सीमध्ये वाढून आलेली असते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ती कमी होते। त्यालाच आपण जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतो। हे जेस्टेशनल डायबिटीजचा जो त्रास आहे तो हाय BMI म्हणजेच ज्या स्त्रियांमध्ये त्यांचं वजन जास्त आहे अशा स्त्रियांमध्ये आढळू शकतं। मग जनरली रुटीनमध्ये सगळ्याच पेशंटला BSL करून घेतली जाते। सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पाईल्सचा त्रास होणं, मूळव्याधचा त्रास होणं। तर हा जो मूळव्याधचा त्रास आहे तो बाळाचं प्रेशर वाढतं आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन तिथं काम करतं आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्समुळे इंटेस्टायनल मूव्हमेंट जे असतात त्या स्लगिश होतात, कमी होतात आणि त्यामुळे वारंवार पेशंटला कॉन्स्टिपेशन बसल्याचा त्रास होतो। मग ह्या कॉन्स्टिपेशनच्या त्रासामुळे तुम्हाला तिथे प्रेशर येऊन तुम्हाला मूळव्याधचा त्रास हा जाणवू शकतो। खूप साऱ्या स्त्रिया आहेत, 70 ते 80% स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये मूळव्याधचा त्रास होतो किंवा डिलिव्हरीनंतर होतो। त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास होऊ नये मग त्यासाठी भरपूर पाणी पिणं आणि कॉन्स्टिपेशन तुम्हाला बसणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तुम्ही भरपूर पालेभाज्या, फ्रूट्स हे सर्व इन्व्हॉल्व करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी पिणं देखील गरजेचं असतं। नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुम्ही वॉकिंग करणं आणि नॉर्मल योगासनं करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं। तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती। आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।